पहिले आणि दुसऱ्या गटाचं नाही शाळा का? खूप भारी आहे. पंचवीस नवीचा गट गेला ना आता. 25 नवीन. किती विद्यार्थी काढलेत आता त्यांनी? 8च का बरं? नाही ते ते जास्त आहेत. 7च असतील. 4 हां ते 9 का किती आहेत ते? 25 सहावी 25 नवीन. ती एक नंबर आलेली कळवणमध्ये बघ कधी ती पिवळ्यावाली. कळवणचे आहे का? त्यांना मीच होतो ना. असं आहे का? 5वी 6वीचा गट माझ्याकडे होता. 7वी 8वीचा दुसऱ्याकडे होता. आपला स्टुडंट असल्यामुळे. देयांशु मंगलसिंग देवरे. दिलजीतचे 4 वर्षांपूर्वीचे वय 8 वर्ष होते. यावरून त्याचे आजचे वय किती? बारा वर्षे. व्हेरी गुड, बरोबर. आर्यन सुदर्शन केदार. दुपारी 3:45 सुरू झालेला चित्रपट 2.5 तासांनी संपला म्हणजे किती वाजता संपला? हॅलो. 6:15 वाजता किंवा 6:15 वाजता. बरोबर, व्हेरी गुड. ते 30 पैकी विद्यार्थी होते ना. दुर्गा पंकज कापडणे. त्याच्यातून ते 8 का 9 का किती काढणार. आता 5वी 6वीचा गट चालू आहे. एक सरकारी कार्यालय सकाळी 7 वाजता सुरू होते व दुपारी 3 वाजता बंद होते, तर ते कार्यालय किती वेळ चालू असते? थोडा वेळ थांबतात का मग 8 तास. आता कळून गेलं. बरोबर. नाव पुकारतील लगेच. त्या गटाची. हो हो. आर्यन बापू चतुर. अर्धा लिटर दुधासाठी 22 रुपये लागतात, तर 7 लिटर दुधासाठी किती रक्कम लागेल? 308. 308. व्हेरी गुड, बरोबर. भक्ती सागर शिंदे. नऊची विभाज्यतेची कसोटी. ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जात असेल त्या संपूर्ण संख्येला 9 ने निशेष भाग जातो. व्हेरी गुड. आदित्य ज्ञानेश्वर महाले.
अमृत 3 तास 40 मिनिटे बसने व 1 तास 45 मिनिटे मोटरसायकलने प्रवास केला तर त्याने एकूण किती वेळ प्रवास केला? 4 तास 25 मिनिटं. चूक. दिशांत रघुनाथ चौधरी. एका वस्तूची विक्री किंमत रुपये 540 आहे. जर नफा रुपये 90 असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? 450 रुपये. बरोबर. आर्या दगू सोनवणे. 5 चॉकलेटची किंमत 150 रुपये आहे तर एका चॉकलेटची किंमत किती? 30 रुपये. बरोबर. आरुषी अरुण विटनोर. रामभाऊनी रात्री 10:30 वाजता पाण्याचा पंप सुरू केला व त्याच रात्री 11:15 वाजता बंद केला तर त्यांनी किती वेळा पंप चालू ठेवला? 1 तास 45 मिनिटे. विचार कर. विचार कर. एक तास 15 मिनिटे. बरोबर. व्हेरी गुड. पहिला राऊंड संपलाय आपला. दुसरा राऊंड चालू करू. हो ते जमा. प्रश्न वाचायला वेळ दिला का त्यांना? चिठ्ठ्या दिल्यावर होता ना? नाही, प्रश्न वाचायला वेळ दिला होता का चिठ्ठ्या दिल्यानंतर? म्हणजे पहिल्या मुलाला कमी वेळ मिळाला म्हणावं लागेल. नाही का? रियांशु मंगलसिंग देवरे. त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी 3.4 सेमी, 10.4 सेमी, 5 सेमी आहे. तर त्रिकोणाचा प्रकार कोणता ते सांगा. समद्विभुज. 2 बाजू चांगल्या आहेत बरे, सारख्या आहेत 2 बाजू. झोप लागली होती का? काटकोन त्रिकोण. समद्विभुज. चूक. समद्विभुज. पुन्हा एकदा विचार. वेळ आहे तुझ्याकडे. दोन्ही बाजूंचं सारखं माप होतं नाही. समद्विभुज माहिती आहे? म्हणजे 2 बाजू समद्विभुज म्हणजे 2 बाजू सारख्या आणि एक बाजू. द्विसंभुज त्रिकोण. परत एकदा संधी देतो. वेळ आहे तुझ्याकडे. चूक. द्विसमद्विभुज. टाइम अप. समद्विभुज त्रिकोण उत्तर होतं. आर्यन सुदर्शन केदारे. समीकरण सोडवा. y - 5 = 1. काय रे उत्तर सांग रे. ओय रोहन. y = 6. बरोबर. व्हेरी गुड. दुर्गा पंकज कापडणे.
एका त्रिकोणाच्या बाजूची लांबी 3 सेमी, 4 सेमी व 5 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाचा प्रकार असेल. विषमभुज त्रिकोण. व्हेरी गुड. विषमभुज म्हणजे काय? तिन्ही बाजू आर्यन बापू वेगवेगळ्या चतुर. लांबीचे. वेगवेगळे लांबी. एका वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे, तर त्याचा परिघ किती? सांग रे. सांग रे. नाही नाही. 44. व्हेरी गुड. बरोबर. भक्ती सागर शिंदे. व्यास येतो. व्यास. त्रिज्या नव्हती. व्यास येतो. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी गुणोत्तर काढा. 15 मिनिटे 1 तास. 1/4. बरोबर. कसं काय? आदित्य ज्ञानेश्वर महाले. एका रिक्षाचा ताशी वेग 30 किलोमीटर आहे, तर ती रिक्षा पाऊण तासात किती अंतर जाईल? बरोबर. दिशांत रघुनाथ चौधरी. एका परीक्षेत मनीषाला 800 पैकी 736 गुण मिळाले, तर तिला किती टक्के गुण मिळाले? ? 92%. व्हेरी गुड. बरोबर. आरुषी अरुण विटनोर. एक दुकान सकाळी 9:30 वाजता उघडते आणि रात्री 10ला बंद होते, तर ते दुकान किती वेळ उघडे असते? 12 तास 30 मिनिटे. व्हेरी गुड. बरोबर. आर्या दगू सोनवणे. दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक रूपात सांगा. 27.5 275/10. व्हेरी गुड. बरोबर. दुसरा राऊंड संपलेला आहे. धन्यवाद. आता शेवटचा गट राहिलेला आहे, चौथा गट. चौथ्या गटाचा लगेच निकाल घोषित करतो, परंतु एक असं लक्षात आलं की दुसऱ्या गटामध्ये टाय झालाय, तो आम्ही एकत्रित निकाल घोषित करून